श्रमदान हा शब्द सर्वप्रथम जेव्हा ऐकला तेव्हा मला समजले नाही की नक्की काय करायचे असते. परंतु जेव्हा शिक्षकांनी श्रमदान म्हणजे काय हे समजावून सांगितले तेव्हा आम्हाला ते अगदी व्यवस्थितरित्या समजले. प्रसंगी आम्हाला गावच्या कचरा व्यवस्थापन समितीसाठी श्रमदान करावे लागणार होते. गावातील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी आम्ही सर्वजण सुट्टी दिवशी एकत्र जमलो. कचरा दूर करण्यासाठी आम्ही सुपली, झाडू, घमेले, हातमोजे असे विविध प्रकारचे साफसफाईचे साहित्य गोळा केले. शिक्षक आणि समितीतील सदस्यांच्या निर्देशनानुसार कामाला सुरुवात केली. सर्वप्रथम आम्ही वेगवेगळे गट तयार केले. गावातील विविध भागात आम्ही सर्वजण पसरलो. अगोदर कचरा गोळा करणे आणि त्यानंतर त्याची जाळून अथवा गावाबाहेर टाकून विल्हेवाट लावायची असे नियोजन करण्यात आले. आमचा गट गावच्या उत्तरेकडील भागात कामासाठी गेला. कचरा साफ करताना आमची मनस्थिती ही खूपच उत्साही अशी होती. सर्वजण कचरा साफ करताना हास्य विनोद करत होते आणि कामही जोमात करत होते. दुपारपर्यंत कचरा गोळा करणे हे ध्येय असल्याने त्यासाठी आम्ही झटत होतो. गटागटात जणू स्पर्धाच लागली होती. सर्व प्लास्टिक कचरा वेगळा आणि इतर स्वरूपाचा कचरा वेगळा अशी साफसफाई आम्ही केली. प्लास्टिक टाकाऊ कचरा वेगळा करून तो न जाळता भविष्यात प्लास्टिक उद्योग संस्थेला देऊ करणे हा उद्देश आम्ही ठेवला होता. त्यामुळे इतर कचरा कधी जाळतो असे आम्हाला झाले होते. कचरा गोळा केल्यानंतर सर्वांनी जेवण करायचे ठरवले. श्रम केल्याने आमचे शरीर चांगलेच थकले होते. त्यामुळे आम्हाला चांगलीच भूक लागली होती. जेवण करण्यासाठी आम्ही सर्वजण आपापल्या घरी गेलो आणि पुन्हा 1 तासाने राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी एकत्र जमायचे ठरवले. जेवल्यानंतर आमच्या गटाने गावातील गोळा केलेला कचरा जाळून टाकला. एका गटाने सार्वजनिक ठिकाणी उगवलेले तण काढून टाकले. आणखी एका गटाने प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचे योग्य ते व्यवस्थापन केले. अशा प्रकारे सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्व काम उरकून आम्ही श्रमदान पूर्ण केले. आम्ही घरी आल्यावर आम्हाला खूप छान वाटले. कचरा व्यवस्थापन समितीने आम्हाला भेट म्हणून वह्या आणि पेन वाटप केले. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना आम्हाला गावच्या परिसराकडे पाहताना एक वेगळाच सुखद आनंद मिळत होता. श्रमदानाने आम्ही गावात थोडासा बदल घडवू शकलो होतो.